प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। माजी आमदार बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरमध्ये धडकलेला आहे। बच्चू कडू हे आपल्या आंदोलनावर ठाम आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। मात्र अद्याप सरकारकडून त्यांना कोणताही फोन आलेला नाही असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे। उद्या दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। बच्चू भाऊ, काय सांगाल? नागपूर वर्धा रोड अख्खा जाम झालेला, समृद्धी महामार्गाचा रस्ता जाम झालेला आहे। आंदोलन आक्रमक झालंय। नागपूर वर्धा रोडचा जाम झालेला आहे, मात्र समृद्धी महामार्ग, जबलपूर महामार्ग सुद्धा जाम नाही। आता तर हे सुरुवात आहे, पूर्ण महाराष्ट्र जाम होईल। उद्या 12 नंतर रेल्वे पण जाम होईल। मात्र ज्या ठिकाणी आंदोलन स्थळ होतं अगदी काही अंतरावरच आहे, त्या ठिकाणी जाण्याची वेळ पडली नाही आणि जाणार नाही बच्चू। त्यांनी पोलिसांनी जळवलं आम्हाला, त्या ठिकाणी जाऊच दिलं नाही। उद्या काय भूमिका राहील? उद्या रेल्वे बंद। काही सरकारकडनं आज फोन वगैरे काही आलं? अजून तर काही आलं नाही। काय बावनकुळे साहेबांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? काय अजून तर काही आलं नाही। आंदोलनावरती ठाम राहणार? हा, ठाम आहे। मग आजचा मुक्काम रस्त्यावरच राहणार? आता मुक्काम आहे रस्त्यावर। नक्कीच आपण बघू की बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम आहे, या पद्धतीने रस्त्यावरती आंदोलनाचे ठाम आहे आणि उद्या रेल्वे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला। दुपारी 12 पर्यंत जर सरकारने मागणी मान्य केलं नाही तर 12 वाजता रेल्वे जाम करू असा इशारा त्यांनी दिला आहे। त्याच्यामध्ये करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।